नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला केळीचे काही फायदे सांगणार आहे। केळ हे एक फळ असं आहे जे जवळजवळ सगळ्या सीझनमध्ये उपलब्ध असतं आणि ते खूप स्वस्त देखील असतं, त्यामुळे प्रत्येक जण ते खाऊ शकतो। तर मग चला बघूया केळीपासून होणारे फायदे काय आहेत ते। जर तुम्हाला अस्थमा असेल तर रोज नियमितपणे एक केळ खाल्ल्यामुळे तो लवकर बरा होतो। केळीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे शरीरात फ्री रेडिकल्स बनत नाहीत, त्यामुळे कॅन्सर होण्याची संभावना सुद्धा कमी होते। केळ आपल्या हार्टला पण हेल्दी ठेवतं। केळीमध्ये हाय पोटॅशियम आणि लो सोडियम असतो, त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो आणि हार्ट अटॅक येत नाही। डिप्रेशनमध्ये असलेल्या आणि मानसिकता नसलेल्या लोकांसाठी तर केळ खूप फायदेशीर आहे। केळीमध्ये ट्रायफोटोफन भरपूर प्रमाणात असतो आणि ते आपल्याला मानसिक ताण दूर करण्यास मदत करतात। रोज नियमितपणे केळ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रोज केळमध्ये दूध आणि मध टाकून प्यायल्यामुळे झोपसुद्धा चांगली लागते। केळीचा वापर डोळ्यांसाठी केला जातो। केळीमध्ये विटॅमिन ए असतो, त्यामुळे रातअंधळेपणा दूर होतो, म्हणून रोज किमान एक केळ तरी नक्की खावे। केळ फक्त आरोग्यासाठी नाही तर सौंदर्यासाठी खूप उपयोगी आहे। जर तुमचा चेहरा ड्राय असेल तर केळीचा वापर तुम्ही फेस पॅक सारखा सुद्धा करू शकता। त्यासाठी केळीचा चुरा करून त्यात 1 चम्मच मध आणि अर्धा चम्मच ऑलिव्ह ऑइल टाकून ते नीट मिक्स करा। त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्याला व मानेला लावा। 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा। असे आठवड्यातून 2 वेळा तरी करा, यामुळे चेहऱ्यावर चांगला निखार येईल। केळीचा उपयोग केसांसाठी होतो। जर तुमचे केस ड्राय असतील तर केळ त्यासाठी कंडिशनरचं काम करतं। त्यासाठी प्रथम केळ बारीक करून त्यात 1 चम्मच मध, 1 चम्मच दूध आणि 2 चम्मच दही टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर केसांना लावा। त्यामुळे केसांची ड्रायनेस कमी होते आणि केसांचं गळणं सुद्धा बंद होतं। अशा प्रकारे केळीचे खूप सारे फायदे आहेत जे तुम्ही मिळवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता आपण पाहणार आहोत पुढचा व्हिडिओ।